अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे। अंबादास दानवे यांच्या फोनवर धमकीचा कॉल आला होता। अंबादास दानवे यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली। धमक्यांचा फोन करणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दानवेंनी केलाय। सभापती कल्याण गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बळे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत कल्याण गायकवाड आहे, ज्यांची कॉलर अंबादास दानवेंनी धरलेली होती। काय सांगाल, त्या दिवशी काय प्रकार होता? त्याच्यानंतर तुमचा आधी सुरुवातीला तुमची कॉलर पकडली, दुसरीकडे जल्लोषही झाला, कारण तुम्ही सभापती झालेला होता। मला बाहेर काय चाललं हे अजिबात काही माहिती नाही। मी माझा आलो, फॉर्म भरला वेळेच्या आत, मी सभागृहातच थांबलेलो होतो। परंतु मध्ये थोडासा वेळ होता, मला आमदार अनुराग आताईच्या ऑफिसवरती जायचं होतं। मध्येच तो थोडासा प्रकार झाला, पण तो प्रकार झाल्यावर मी ते मनावर घेतलं नाही आणि काय झालं त्याची मला ते मात्रही शंका त्या ठिकाणी नव्हती। ते जे काही घडलं त्याबद्दल माझं कुठलंही दुमत आज नाही आहे। कोणी असं करू नये, कोणाला धमक्याही देऊ नये, कायदा कोणी हातात घेऊ नये आणि आम्ही त्याचं समर्थनही करणार नाही। काय झालं मला अजून काही डीपमध्ये माहिती नाही पाहिजे तेवढं, कोणी काय म्हटलं काय, पण कोणी कोणाला धमक्या देऊ नये। जो प्रकार झाला तो त्या दिवशी संपला होता। आता कोणी जर कायदा हातात घेऊन कोणाला शिवीगाळ करत असेल, धमक्या देत असेल, तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही। तो कार्यकर्ता कोणाचाही असो किंवा कोणाचाही समर्थक असो, आम्ही ह्या गोष्टीत जाणार नाही। आम्ही कायदेशीर वागणारे लोक आहोत। आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून थेट कार्यकर्त्यांनी अंबादास दानवेंना फोन लावून जाब विचारला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।